हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो। तर जो माझे थंबनेल आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज माहिती देणार आहे आणि दाखवणार पण आहे स्टिचिंग पूर्ण। तशीच आपण पायपिंगसुद्धा पाहणार आहोत। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये केडी फॅशनमध्ये। तर मी आहे कविता आणि नक्की पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा मैत्रिणींनो, अर्धा व्हिडिओ पाहू नका। आणि पायपिंग तशीच आपण पाहणार आहोत पुढे आणि व्हिडिओमध्ये चांगल्या टिप पण दिलेल्या आहेत, तर नक्कीच पाहत राहा सर्वांनी। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मैत्रिणींनो। तर कशा आहात तुम्ही? गोड असाल तर हा ब्लाऊज जो वर्कवाला पाहता तुम्ही, तर खूप छान अशा साड्या आलेल्या आहेत 3 शिवायला। 40 साईजचे ब्लाऊज आहे, ते मीडियम गळा आहे फक्त आणि वर्क आहे खूप सुंदर। आता नवीन ट्रेंडिंगमध्ये साड्या आहेत ह्या। तर बरेच दिवस झालेले आहेत व्हिडिओ टाकला नाही मी, वेळ मिळत नाही। तर चला आता सुरुवात करूया आपण स्टिचिंगसाठी। तर कलर दुसरा पाहणार आहोत। तर त्यांचेच ब्लाऊज आहेत ते 4 ब्लाऊज। तर आता 4ही ब्लाऊज डिझायनर आहेत त्यांचे। तर आता बघा, मी समोरचा जो पार्ट आहे तो मी रेडी करत आहे। इथे कटिंग मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे, तर कटिंगचा सुद्धा व्हिडिओ पहा। एक ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ टाकणार आहे आणि एकचा टिचिंगचा टाकणार आहे आणि सेमच आहे त्यांचे ब्लाऊज हे, एकच कस्टमरचे आहेत। त्यामुळे काही 4-4 व्हिडिओ बनवायची काही गरज नाही, कारण की वेगळी साईज असेल तर मग आपण दुसरा व्हिडिओ बनवू शकतो किंवा वेगळं काही बनवायचं असेल तर, बरोबर की नाही। तर आता बघा, कपडा मी इथं जोडून घेतलेला आहे आणि आपण समोरचा जो पार्ट आहे तो तयार करत आहोत, ठीक आहे। आता पाठीमागचा जो भाग आहे ह्याला आणि समोरच्या भागाला म्हणजे दोन्ही जॉईन केल्यानंतर आपण पायपिंग पाहणार आहोत। आणि जो बॅकनेक आहे, बॅकनेकसाठी मी कपडा फक्त जोडून घेतलेला आहे। बॅकनेकचा गळा सिंपल आहे, 6-7 इंच कपडा जोडून घेतलेला आहे। फिनिशिंग सोबत आपण अशा पद्धतीने करू शकतो, हेच मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे। 40 साईजसाठी बघा, कटोरी मी व्यवस्थित अशी कटिंग नक्की बघा, कटिंग मी टाकणार आहे। वांगे कलरचा जो ब्लाऊज आहे त्याची कटिंग मी तुम्हाला टाकणार आहे। जसं की आता माझ्या हातात वर्कवाला ब्लाऊज होता त्याची कटिंग तुम्ही पाहणार आहोत आणि हा जो माझ्या हातात आता मी स्टिच करत आहे त्याची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवत आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो। फिनिशिंग आपण कशी द्यायची ते सुद्धा मी तुम्हाला टिप दिलेल्या आहेत। तर पायपिंगसाठी तर खूप छान अशी पायपिंग झालेली आहे। तर साईज मोठी असल्यामुळे एक ब्लाऊजला पायपिंग झालेली नाही आहे त्यांच्या, आणि हा जो मी टिच करत आहे त्याची पायपिंग झालेली आहे, कारण की ह्याचा कपडा आहे आणि पूर्ण भरलेली साडी आहे। ह्याच्यावरती तुम्हाला मी दाखवेल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला, कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी। अस्तर वगैरे सगळं कट केलेलं आहे, तिथे दाखवेल तुम्हाला मी सर्व। तर आता बघा, आपल्या कटोरी पार्ट जोडून झालेला आहे, क्रॉस पट्टी जोडून झालेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत की हुकलूकची जी पट्टी आहे ती जॉईन करत आहोत। ही आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आपल्याला। आता बघा, वरून दाब टिच मी इथं करत आहे। तर 40 साईजसाठी 3.5 इंच मी इथं योगपट्टी जो आहे, योगपट्टी म्हणतो आपण, क्रॉस पट्टी म्हणत आहोत, काही पण म्हणा, जे जे तुमच्या इकडे म्हणत असेल ते। तर अशा पद्धतीने आपण इथे फिनिशिंग दिलेली आहे। जोडून झाल्यानंतर आपण आता दाबटीच दिलेली आहे। परत दुसरी सुद्धा एक टिप दिलेली आहे साईडला, जेणेकरून कपडा तो वरती उचलणार नाही, याची काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो। आणि कपडा खूप असा सुळसुळा आहे हा। आता बघू शकता आपली जी कटोरी आहे पूर्ण तयार झालेली आहे। 6.5 इंच 7 इंचापर्यंत ही कटोरी तयार व्हायला पाहिजे, त्यांचं माप आहे, त्यांचं ब्लाऊजचं माप दिलेलं आहे मला त्यांनी। आणि आता 7 इंच जी आपली उंची आहे तेवढी आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत दोन्ही गळ्याला, कारण की खालीवर होत नाही, मग ह्याची काळजी घ्यायची आहे, जसे की मी आता केलं तसं। आणि एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। दोन्ही पार्ट रेडी आपले इथे झालेले आहेत। आता मी बॅक नेकला फक्त कपडा जोडून खालच्या साईडला पट्टी लावून घेतलेली आहे आणि तो मी इथं दोन्ही आपला भाग जोडत आहे, मागचा आणि पुढचा। मार्किंग केलेली आहे मी, 14 इंच उंची ठेवायची आहे आपल्याला। त्या हिशोबाने आपण जेवढी तुमच्या ब्लाऊजची उंची असेल त्या हिशोबाने ती उंची तुम्ही टाकायची आहे मार्किंग करून। आता इथे मी मार्किंग करून मी कपडा जेवढा ठेवला होता मला दाबण्यासाठी अर्धा इंच, तेवढाच माझा बरोबर आहे, त्यामुळं मला काही बघायची गरज नाही। आपण कटिंग परफेक्ट केल्यानंतर आपल्याला हे सगळे मापे बरोबर येतात, आपले मागे पुढे होत नाही। तर अशा पद्धतीने आपण आता जोडून घेत आहोत। डबल टिचिंग करायचं आहे, डबल टिचिंग करायचं, सोडायचं नाही।
प्रत्येक ठिकाणी डबल टिच करायचं आहे, कारण की एखादा धागा तुटला तर मग ते प्रॉब्लेम होऊ शकतो, निघतो त्यासाठी. तर बरेच दिवस झालेला आहे व्हिडिओ टाकला नाही मी. तर हा जो व्हिडिओ आहे 8 दिवसानंतर आलेला आहे मैत्रिणींनो. तर नक्कीच व्हिडिओ पहा आणि कसा वाटला तुम्हाला तो मला कमेंट करा. खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये. तसंच आपण त्या साईडचा सुद्धा लगेच जोडून घेणार आहोत. जोडून झाल्यानंतर आपल्याला मग स्लीव जॉईन करायची आहे. फक्त कपडा जो अस्तर जॉईन केलेला आहे मी ते दाखवलं नाही तुम्हाला, ते व्हिडिओ खूप मोठे होतात ना. जो अस्तर आहे ना तो अस्तर जॉईन केलेला फक्त दाखवलं नाही. आता बघा मागचा पुढचा भाग ठेवून घ्यायचा आहे इथे, आणि आपल्याला इथे बरोबर आहे का ते बघून चेक करायचं आहे. खालीवर जर झाले असेल तर कट वगैरे करून टाकायचं. इथे सुद्धा मी त्याच पद्धतीने बघा कट करून घेते. दोन्ही पार्ट झाले रेडी. आता पायपिंग करून घेऊ आपण पटकन. आता इथे पायपिंगला बघा अशा पट्ट्या कापलेल्या आहेत मी. क्रॉसमध्ये पट्ट्या कापायच्या आहेत आपल्याला. कुठल्याही कपड्याची तुम्ही पायपिंग करा, काही प्रॉब्लेम नाही, पण क्रॉसमध्ये घ्या. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मी हा कपडा घेतलेला आहे. बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत, पायपिंगचे टाकलेले आहेत, टिचिंगचे, कटिंगचे सर्व टाकलेले आहेत, लटकनचे सर्व बघा मैत्रिणींनो. अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आता जोडून घेतल्यानंतर आपल्याला मग पायपिंगची पट्टी बघा मी जोडून घेतलेली आहे. आणि आता आपण घेणार आहोत. तर जिथे मार्किंग आपण केलेली आहे 7 इंच आपली हाईट आली पाहिजे. त्यांना हुकची त्या साईडची उंची हिशोबाने असते आपली. कोणाची 5 असते, कोणाची समोरच्या गळ्यापाशी असते. समोरचा गळा खूप छोटा आहे यांचा. तर इथे आपण डबल केलेला आहे, डायरेक्ट फोल्ड केलेला आहे. आता ही जी पायपिंग लावायची पद्धत असते वेगवेगळी असते, म्हणजे भरपूर पद्धत आहेत पायपिंग करण्याची. पण ही जी आहे ही सोपी पद्धत आहे खूप, म्हणजे डबल कुटाणा पण नाही आहे. आता बघा कपडा आपलं पहिलं आपण अस्तर जोडलेला आहे, त्याच्यावरती आपली मार्किंग असते. तर त्या पद्धतीने आपल्याला हे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. 1.5 इंच पट्टी घ्यायची तुम्ही, आणि आपल्याला सर्व कपडा पुढे घ्यायचा आहे. मागच्या साईडला जेवढी पायपिंगला आपला कपडा आहे अर्धा इंच तेवढा सोडायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे सगळीकडं. आता बघा अशा पद्धतीने आपण गोलड्यावरती हा जो कपडा आहे जोडून घेतला. त्यानंतर बघा अशी पट्टी तयार होणार तुमची अर्धा इंचाची. आता जो आतला कपडा आहे तो पूर्ण कापायचा आपल्याला. थोडासा नॉर्मली ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा नाही तो कपडा, खूप जास्त ठेवायचा नाही, अर्धा इंचपर्यंत ठेवायचा. असं जे मी कट करते तुम्हाला दिसत असेल. आता नोचेस करून घ्यायचे. जिथे जास्त आहे तो कट करून घ्यायचा. आता नोचेस करून घ्यायचा आहे. सिंपल पद्धतीने ही जी पायपिंग आहे पटकन आपण ब्लाऊजला करू शकतो. पण होतं असं की काही काही कपड्यांना कसं म्हणजे माप मोठा असतो, त्यामुळं मग ब्लाऊज कपडा उरत नाही असं पण होतं. त्यामुळं मग मी बॅकनक जो आहे डायरेक्ट पलटी करत असते. तसं पण तुम्ही करू शकता, त्याची पण फिनिशिंग खूप छान येते. पलटी करून सुद्धा तुम्ही दाबटीच केली तरी पण फिनिशिंग छान येते. अजिबात फाटूपर्यंत ब्लाऊज उसवत नाही तो, कारण की मी माझ्या भरपूर ब्लाऊजला तसंच केलेलं आहे. कपडा जर कमी असेल तर मी केलेला आहे, आणि मला तर जास्त पायपिंगच आवडते. तर इथे बघा आपल्याला हवी तशी आपण पायपिंग इथे करू शकतो. आपल्याला जशी आहे पाहिजे तशी आपण पायपिंग इथे करू शकतो. आणि मग पायपिंग झाल्यानंतर आपल्याला इथं शोल्डर जोडायचं आहे, कारण की आपला मग नंतर लूज होत नाही. खांदा जो आहे आपला उतरत नाही, लूज होत नाही. आणि आता ही टीक आहे, टीप तुम्हाला टीक आहे ही की अजिबात खांदा तुमचा उतरणार नाही. फक्त खांद्यापाशी थोडासा अस्तर आपला म्हणजे जो पायपिंगचा कपडा असतो थोडासा ताणून घ्यायचा खांद्यापाशी फक्त. नाही तर बाकी कुठेही आपल्याला वडायचं नाही आहे कपडा, किंवा काही वडायचं नाही. ना की मेन फॅब्रिक, ना की अस्तर आपलं पायपिंगचा जो कपडा असतो तो कुठलाही वडायचा नाही आहे. खूप छान पद्धतीने होते पायपिंग बघा. आणि हे कस्टमर जे आहेत जवळजवळ 2 वर्ष झालेले आहेत माझ्याकडं, येतात कपडे शिवायला. ब्लाऊज असतात फक्त त्यांचे, बाकी काही नाही, आणि साड्या असतात पिको फॉलला. आता तुम्ही बघू शकता. आणि कॉर्नर बघा ऑटोमॅटिक वळलेला आहे. पायपिंग इतकी सुंदर आलेली आहे, बघू शकता तुम्ही बघा. छान अशी पायपिंग आलेली आहे. आतल्या साईडला थोडासा कपडा उरलेला आहे तोच पायपिंगचा, म्हणजे आतून फिनिशिंग बाहेरून पण फिनिशिंग आपली पायपिंगला येते बघा. इकडनं पण त्याच पद्धतीने पायपिंग आपली झाली, बघू शकता तुम्ही. पायपिंग किती सुंदर झालेली आहे बघा. संपूर्ण तुम्हाला मी दाखवत आहे, तुम्ही झूम करून पण पाहू शकता. आता मी इथं स्लीव घेतलेली आहे जॉईन करण्यासाठी, आणि पायपिंग केल्यानंतर आपल्याला स्लीव जॉईन करायची. जेव्हा मग आपलं एकदम परफेक्ट खांदा आपला व्यवस्थित होतो,
जेवढा आपल्याला पट्टी ठेवायची ती ठेवायची आणि शोल्डरपाशी आणि बाकी कट करून टाकायचं. कोणाला 2 इंच, कोणाला 2.5 इंच, कोणाला 3 इंच अशा पद्धतीने आवडत असतं शोल्डरच्या हिशोबाने. तर त्या हिशोबाने तुम्ही ठेवायचं आहे. ज्या नवीन ताई आहेत शिकत आहेत त्यांच्यासाठी ही टिप. आणि आधी तुम्ही पाहिलेलं आहे, हे मागचा आणि पुढचा भाग मी एकावर एक ठेवून आधीच एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट केलेला आहे, त्यामुळं वरती खाली होण्याचा काही प्रश्न नाही. जर समज स्लीव आहे आपली, स्लीवलेचे पण 2 भाग आहेत. जिथपर्यंत आपण मुंड्याचा घेर देतो, शेप देतो, तिथपर्यंत 2-2.5 इंचापर्यंत आपण जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढं बरोबर घ्यायचं आहे म्हणजे फिटिंगमध्ये. आणि जिथे पाठीमागचा जो भाग आहे तिथे आपल्याला थोडीशी बाहेरची साईड असते ती आणि आतली साईड आपली थोडीशी व्यवस्थित दोन्ही शेप आपले आले पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे. आता बघा इथे गोल फिरवायचा आहे. कुठे? जिथे आपलं शेप आहे ना तिथे आपलं गोल गोल फिरवत आपण इथे बाही अटॅच करून घ्यायची आहे. आता ह्यांचा दंड घेर 9 इंच आहे बरं का. दंड घेर थोडंसं जास्त आहे ह्यांचं. आता कुठलाही तुमचा माप असू द्या, कुठेही आपली बाही ताणणार नाही. व्यवस्थित आपली परफेक्ट कोपऱ्यापर्यंत पुरलेली आहे, त्यामुळं आपण व्यवस्थित फिटिंग करून घेणार आहोत. आता बघा सोयीचा कपडा करायचा आणि फिटिंग करून घ्यायचा. एक टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर आतमध्ये फोल्ड करून मग मार्किंग करायची आपण. हे बघा अशा पद्धतीने. आता बघा स्लीव डायमंडचे खडे आहेत स्लीवला, त्यामुळं स्लीव मी जी अटॅच केलेली आहे ती तुम्हाला दाखवली नाही, कारण की ते खडे काढता मला नखं गेले माझे. जे खडे होते ना स्लीवला जास्तच होती खडी, त्याने माझे नखं गेलेले आहेत. आता बघा इथे जॉईन करताना मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे बगलेतला जो भाग असतो आपला, तिथे खालीवर थोडासा नॉर्मली झाला होता, तो तिथे मी मार्जिन घेतली, म्हणजे थोडीशी शिलाई मारली, मग ते बरोबर झालेलं आहे. इथे बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा इथे त्यासाठी आहे ना आपल्याला, त्यासाठी आपली सोयीचा जो कपडा ठेवायचा आणि तो एक्स्ट्राचा कपडा वाचलेला आहे तो सगळा कट करायचा. अजिबात घोळ येत नाही. तर ही फिनिशिंग खूप महत्त्वाची असते आणि ही ट्रिक खूप महत्त्वाची असते मैत्रिणींनो. तर लक्षात घ्या. बघा हा जो आहे भाग आता आपण हातात घेतलेला आहे मी, त्याला पण तसंच करायचं आहे. त्या साईडला या पद्धतीने इकडनं पण तशीच मी फिटिंग करून घेत आहे. दोन्ही साईडला तसंच करायचं आहे. आता हे जे आपण अस्तर जोडलेला आहे ना, ते धागा जर दिसत असेल तर तो धागा काढून टाकायचा, ओढून घ्यायचा, कारण की त्याचं काय नाही, तो आपण 5 नंबरनी आपण शिलाई केलेली असते, जे जोडून घेतलेलं असतं. हे अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो निघून गेल्यानंतर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वेगळीच येते मैत्रिणींनो. कपडा कसाही असो, ब्लाऊज कसाही असो, पण फिनिशिंग खूप महत्त्वाची असते आणि फिटिंग त्याचबरोबर फिटिंगसुद्धा महत्त्वाची असते. तर अशा पद्धतीने इथे मी मार्किंग केलेली आहे. छातीचा 4था भाग काढायचा असतो आपल्याला, तो 4था भाग टाकायचा. तुमचा किती असू दे, 28 साईज असू दे, 22 किती साईज असू दे तुमची, ही 40 साईज आहे तरी 10 इंच कमरेला व्यवस्थित फिटिंग करून आपण घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने कधी पण मापे टाकताना आपलं 2 इंच एक्स्ट्रा टाकून घ्यायचं. म्हणजे मार्जिन तुम्हाला किती ठेवायचे त्याच्यावरती आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही 2 इंच मार्जिन ठेवा. जर नवीन नसाल, तुम्हाला प्रॅक्टिस असेल, तर प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्ही बरोबर घेतला 1.5 इंच 1 इंच तरी पण तुमचं होऊन जातं बरोबर. पण कसं थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवला तर मग चांगली गोष्ट आहे. एखाद्या कस्टमरची कशी तब्येत लगेच वाढते, लगेच कमी होते, अशा पद्धतीने होत राहते. आणि कोणाकोणा लूक मीडियम व्यक्ती असतात त्यांचं तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं आहे तसंच राहतं फिटिंग. 2-3 शिलाई जेवढ्या मारायच्या आहेत तेवढ्या मग तुम्ही मारून घ्यायच्या. जेवढी जागा असेल शिल्लक तेवढी शिलाई मारून द्यायच्या आहेत त्यांना, जेणेकरून त्यांना खोलायला पण जागा ठेवायची, थोडीशी मार्जिन ठेवायची. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, बेल आयकन प्रेस करा मैत्रिणींनो. नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला. लाईव्हला येत जा सर्वजण. आणि दुपारी माझं लाईव्ह असतं 12-1 वाजता आणि संध्याकाळी पण लाईव्ह असतं माझं 5 वाजता. तर नक्कीच लाईव्हला या सर्वजण. आणि तुमचंसुद्धा लाईव्ह असेल तर मला नक्कीच सांगा. मी लाईव्ह घेत असते दिवसातून 2 वेळा. रात्री 9 वाजता जेवण झाल्यावरती माझं लाईव्ह असतं. तर लाईव्हला नक्की भेट द्या सर्वजण मित्रांनो, मैत्रिणींनो. आता इथे बघा
दंडघेर मी तुम्हाला सांगितलं की दंडघेऱ्यांचं 7 इंच आहे समोरच्या साईडला. तर समोरच्या साईडला 7 इंच मी इथं मार्जिन घेतली. आणि ही जी फिटिंग आहे बगलेमधली मी तुम्हाला दाखवत आहे. बघा ही फिटिंग कशी एकदम मस्त आलेली आहे, परफेक्ट आलेली आहे. कुठेही आपलं खालीवर झालेलं नाही आहे. बघा तुम्ही इथे ह्या पद्धतीने करायची बरं का. हे बघा फिटिंग खूपच छान ब्लाऊज झालेला आहे. मला तर खूप आवडली फिटिंग आणि अजिबात खालीवर होत नाही मग, आणि कम्फर्टेबल बसतो ब्लाऊज. तर मैत्रिणींनो, आवडला का तुम्हाला? फिटिंग आवडली का? पायपिंग आवडली का? ते मला नक्की सांगा. ट्रिक कशी आहे माझी ब्लाऊज शिवण्याची? काही चुकी माझी झाली असेल तर मला सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता पायपिंग मी तुम्हाला दाखवत आहे सगळीकडनं. गोल एड्यावरती पायपिंग तुम्हाला मी चेक करून दाखवत आहे. किती सुंदर आलेली आहे, झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा रेडी ब्लाऊज आपला झालेला आहे. बघा साईज पण मोठी आहे. आणि अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रिणींनो. चला आता भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि खालीवर ठेवून बघायचा आहे आपला जो ब्लाऊज आहे. दोन्ही कोपरे आपले ठेवून बघायचे आहेत, बरोबर आलेले आहेत का? मागचा पाठीमागचा पुढचा भाग बरोबर आलेला आहे का? कटोरी व्यवस्थित आलेली आहे का? ते सगळं चेक करायचं. सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. त्यानंतरच आपल्याला ब्लाऊज द्यायचा असतो कस्टमरला. किती पण घाई असू दे, पण व्यवस्थित चेक करायचा आहे ब्लाऊज आपला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय मैत्रिणींनो. व्हिडिओ वॉच करा पूर्ण.